हॅलो. आज बघा मिस्टरांचा उपवास होता आणि मी तर काय मला सकाळी जेवण बनवलंच नव्हतं. फक्त डाळ भात बनवला होता आणि सकाळी मी नाश्ता केला होता आणि मुलग्याला पण नाश्ता केला होता. त्यासाठी बघा एकच अंडा पराठा त्याला करून दिला आणि त्याने दुपारी तो खाल्ला होता. आणि आज काय मी बाकी काय जेवण बनवलंच नव्हतं. मी काय नुकता डाळ भातावरच आज होते आणि त्याच्यामुळे मला पण भुका खूप लागल्या होत्या. म्हणून मी इकडे पटपट संध्याकाळची जेवणाची तयारी करायला घेतली आणि मिस्टरांचा उपवास असल्यामुळे त्यांना पण खूप भुका लागल्या होत्या. म्हणून पटपट इकडे पहिल्यांदा चपात्या करून घेतल्या आणि चपात्या करून झाल्यानंतर मला भाजी पण बनवायची. भाजीला काय बनवावं हे तर सुचत नव्हतं. मी मार्केटातून आणून वाटाणा आणि फ्लावरची मिक्स भाजी बनवली. काय बनवायचं, वाटाणा फ्लावर टॅमॅटो अशी करून मिक्स भाजी बनवली. अजून तर मला बाहेर पण जायचं होतं. ह्याच्यासाठी मला पिचकारी घेऊन यायची होती. आता होळी तर सोमवार आहे आणि याचा तर धिंगाणा अगोदर सुरू झालेला आहे. आणि गावाकडे कसं असतं, गावाकडे होळी दिवशी कोण काय होळी खेळत नाही, रंग कोण काय खेळत नाही. इकडे तर अगोदरच खेळ चालू केलेला आहे. आणि त्यानंतर बघा मी इकडे मस्तपैकी अशी भाजी बनवून घेतली. भाजी बनवून घेतल्यानंतर पटपट इकडे झाडू मारून घेतला आणि पटकन इकडे माझी तयारी करून घेतली आणि मला जायचं होतं मार्केटला. भरपूर दिवस झाले मी काय पेस्ट्री खाल्ली नव्हती आणि माझी खूप इच्छा झाली ती पेस्ट्री खायची. म्हणून पटकन येते 30 रुपयाची ही बघा पेस्ट्री घेतली आणि याच्यासाठी इकडे बर्गर पण खरेदी केला. हा तर मला सारखा बोली मला बर्गर पाहिजे. घरात तर मी बनवते पण ह्याला पाहिजेच होता. आणि इकडे बघा ह्याची होळी घरातच चालू झाली आणि इकडे बघा याने त्या घरामध्ये आला, बाथरूममध्ये होळी चालूच केली. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. बाय.